फ्रॉम 1, तर आपल्याला 2 ला जे आहे 1 मधनं सबट्रॅक्ट करायचं आहे। मग सबट्रॅक्शन केल्यानंतर काय होणार की 3a प्लस 5b इक्वल टू 26, याला मायनस करायचं, a प्लस 5b इक्वल टू 22। 26 मधनं 22 गेलं की इथे येणार तुम्हाला 4, हे होणार 0 आणि इथे प्लस आणि इथे काय येणार 3a मायनस a इक्वल टू 2a। सो इथे 2a ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे 4, तर a ची व्हॅल्यू जी आहे 2a चाच अर्थ असतो 2 मल्टिप्लाइड बाय a, हा मल्टिप्लिकेशनचा 2 तिकडे गेल्यानंतर आपला डिनॉमिनेटरमध्ये जाणार। सो इट इज 4 डिवाइड बाय 2। सो a ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे, a ची व्हॅल्यू आहे 2। आता ही जी मिळालेली व्हॅल्यू आहे a ची, याला आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे, सबस्टिट्यूटिंग, तर याला सबस्टिट्यूट करा। सबस्टिट्यूटिंग दिस a इक्वल टू 2, याला आपण कशामध्ये ठेवणार आहोत, कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवलं तरी चालतं, बट आपण इथे इक्वेशन 1 मध्ये याला सबस्टिट्यूट करूया। सो 3a प्लस 5b इक्वल टू 26। मग हे जे a आहे ज्या जागी त्याला ठेवलेलं आहे, जसं इथे आहे तर इथे आपल्याला तिथेच त्याला 2 ला प्लेस करायचं, 5b इक्वल टू 26। मग आता काय करायचं की ही जी व्हॅल्यू आहे ही प्रथम पहिले कॅल्क्युलेट करून घ्या। 5b 6 प्लस 5b इक्वल टू 26, हा 6 इथे आपण जो आहे बाय डिफॉल्ट याच्या समोर जी साईन घेतात ती ॲडिशन असते, तिकडे गेल्यावर ते मायनस होणार। सो 26 मायनस 6, तर इथे आपल्याला भेटणार 20। 5b इक्वल टू 20, तर b इक्वल टू काय येणार 20 डिवाइड बाय 5। सो आपल्याला इथे काय व्हॅल्यू भेटलेली आहे 20 डिवाइड बाय 5 काय असतं 4। सो b ची व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला 4। अशा रीतीने आपल्याला आपलं सोल्युशन मिळालेलं आहे। तर जेव्हा पण तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगतात, सॉल्व्ह करणं म्हणजेच काय की टू फाइंड द सोल्युशन। सोल्युशन कोणतं सोल्युशन, a आणि b ची व्हॅल्यू, तर इथे आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काय भेटली आहे 2,4। आय होप तुम्हाला हा आवडला असेल व्हिडिओ। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। जर तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये अजून काही यातले व्हिडिओज पाहिजे असतील तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि लाईक करा आणि सगळ्यांना सांगा, आणि जितकं होऊ शकेल तुम्ही कमेंट पण करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर। मी नक्की जास्तीत जास्त असेच अजून व्हिडिओज तुमच्यासाठी या चॅनलवरती आणत राहणार। धन्यवाद, थँक्यू सो मच।